बघा, बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे असते आणि ते कसे काढायचे आणि त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार, त्याचे फायदे काय असणार, हे सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत बघा आणि नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, हे असं स्मार्ट कार्ड मिळतंय बांधकाम कामगार योजनेअंतर्गत। तर हे स्मार्ट कार्ड खूप उपयुक्त आहे, याच्यावरच सर्व तुमचं जे काही नोंदणी क्रमांक वगैरे असतो। तर बघूया, आवश्यक कागदपत्र स्मार्ट कार्ड काढायसाठी आधार कार्ड, कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बस एवढे डॉक्युमेंट लागते स्मार्ट कार्ड काढण्यासाठी। स्मार्ट कार्ड अंतर्गत महत्त्वाच्या सूचना बघा, काय काय सूचना असते आणि हे ओळखपत्र कशासाठी कामी पडते। हे ओळखपत्र जपून ठेवावे। ओळखपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रत शुल्क आकारून देण्यात येते। बघा, दुसरी प्रत म्हणजे ही जर हरवलं तर दुसरं आपल्याला जेव्हा घ्यायचं असेल ते आपल्याला त्याच्यासाठी शुल्क भरावं लागेल। हे ओळखपत्र गहाळ झाल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे। हे ओळखपत्र कोणास सापडल्यास त्यावरील पत्त्यावर पाठवावे। बघा, त्याच्यावर आपलं पूर्ण ID पोस्ट सर्व ॲड्रेस असतो, ID प्रूफ त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता। जर कोणाचं मिळालं तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर पाठवून द्या, अशा पद्धतीचं म्हणणं आहे। स्मार्ट कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। तुम्हाला तुमचे स्मार्ट कार्ड प्रिंट करण्यास अडचण येत असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या महाबोकाम कार्यालयात संपर्क साधू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही महाबोकाम हेल्पलाईन क्रमांक सुद्धा दिला आहे, 1800 233 0233 वर संपर्क करू शकता। बघा, ह्या स्मार्ट कार्डचे फायदे बघूया आता। तर कामगारांना योजनेचा लाभ मिळवणे सोयीस्कर होते। बघा, योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचं कार्ड आहे। कामगाराची नोंदणी झाल्याचा पुरावा मिळतो। बघा, नोंदणी झाल्याचा पुरावा म्हणून हे स्मार्ट कार्ड दाखवता येते। विविध सरकारी योजना आणि लाभांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही या स्मार्ट कार्डचा उपयोग करू शकता। तुम्ही तुमच्या आरोग्य विमा आणि इतर विमा योजनांसाठी दावे करण्यासाठी तुमच्या स्मार्ट कार्डचा वापर करू शकता। बघा, याचा आरोग्य विमा आणि इतर विमा योजनांचे दावे करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग तुम्ही करू शकता। तुम्ही तुमच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि इतर लाभांसाठी अर्ज करण्यासाठी सुद्धा या कार्डचा वापर करू शकता। बघा, बांधकाम कामगार मुलांना म्हणजे जे काही पालक असतील त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, त्याच्यासाठी सुद्धा हे स्मार्ट कार्ड तुम्ही वापरू शकता। कामगाराला ओळखपत्र मिळते। बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड अनेक फायदे देते, जसे की विमा योजनांसाठी अर्ज करणे, कर्ज मिळवणे। बघा, विमा योजनांसाठी अर्ज करणे, कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे इत्यादीसाठी उपयोगी पडते। तुम्ही तुमचे स्मार्ट कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करू शकता, जेणेकरून थेट तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे मिळू शकतील। स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये बघा, या स्मार्ट कार्डवर कामगारांचे संपूर्ण नाव असते, कामगाराच्या राहत्या घराचा संपूर्ण पत्ता असतो, कामगारांची नोंदणी क्रमांक असतो, नोंदणीची तारीख असते, मेल आहे फिमेल आहे असं लिंग असते, कामगाराची जन्मतारीख असते, कामगारांचा मोबाईल क्रमांक असतो, कामाचा प्रकार असतो, नोंदणी ठिकाण असते। अर्जाची कार्यपद्धती बघा, तुम्ही भरलेला अर्ज आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची तपासणी केली जाईल। तसेच तुम्ही अधिकृत पोर्टलवर कामगार नोंदणी केली असल्याची खात्री केली जाईल। तुम्ही सर्व माहिती भरली असल्यास तुमचे स्मार्ट कार्ड बनविले जाईल। स्मार्ट कार्ड बनविले गेल्याची माहिती SMS तुमच्या मोबाईलवर कळवली जाईल आणि 7 दिवसाच्या आत तुमचे कार्ड तुमच्या राहत्या पत्त्यावर पोस्टामार्फत पाठविले जाईल। बघा, हे कार्ड पोस्टाने येते किंवा ज्याच्या मार्फत आपण फॉर्म भरला ते सुद्धा आणून देते। तर बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करायचे, तर बघा, यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी अर्ज घ्यावा लागेल। बघा, आधी अर्ज करावा लागतो। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील। भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल।
अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला एक स्मार्ट कार्ड दिले जाईल। अर्जाची कार्यपद्धती बघा। तुम्ही भरलेला अर्ज आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्राची तपासणी केली जाईल। स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं बघा। बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत स्मार्ट कार्ड दिले जाते, परंतु बहुतांश कामगारांना हे स्मार्ट कार्ड कसे काढायचे याची माहिती नाही। त्यामुळे आम्ही याची संपूर्ण माहिती दिली आहे आणि नक्की तुम्ही व्यवस्थित वाचा, ही माहिती शेवटपर्यंत वाचा आणि स्मार्ट कार्ड बनवा। तर बघा, जवळच्या महाबोकाम कार्यालयात जाऊन संपर्क साधू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही महाबोकाम हेल्पलाईन क्रमांक बघा, हा हेल्पलाईन क्रमांक आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू माहिती मिळवू शकता। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ 5वा मजला MMTC हाऊस प्लॉट C 22 E ब्लॉक वांद्रे कुर्ला संकुल, हा पत्ता आहे मुंबईचा आणि याच्यावर तुम्ही स्वतः जाऊन सुद्धा माहिती काढू शकता। टोल फ्री क्रमांक सुद्धा त्यांनी दिलेला आहे, फोन क्रमांक सुद्धा दिलेला आहे आणि मेल सुद्धा करू शकता। तर ही संपूर्ण अशी डिटेल माहिती ॲड्रेस सहित त्यांनी दिलेली आहे। तर स्मार्ट कार्ड काढायसाठी ही डॉक्युमेंट आहे, कार्यपद्धती आहे, नक्की व्यवस्थित वाचा आणि अशा पद्धतीने काढून घ्या, जेणेकरून तुमच्या उपयोगी पडेल, सुद्धा कामी पडेल। तर अशी महत्त्वाची माहिती होती। तर नेक्स्ट व्हिडिओत परत भेटूया अशीच इम्पॉर्टंट माहिती घेऊन। तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही टाकत जा कमेंटमध्ये, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून दिला जाईल। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।